नमस्कार मंडळी, हा या कथेचा शेवटचा भाग आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. राघव जान्हवी भाग 10. जेव्हा सर्व रक्षक मनोहरच्या डोक्याकडे बंदुका दाखवत उभे असतात तेव्हा मनोहरला आपल्यासोबत काय झाले आहे हे देखील कळत नाही. त्याचे डोळे खूप मोठे होतात. धक्क्यामुळे तो डोक्यावर हात ठेवून तिथेच बसतो आणि बडबड करू लागतो आणि म्हणतो, नाही, हे होऊ शकत नाही. तुम्ही लोक माझ्यासोबत हे करू शकत नाही. माझी वर्षभराची मेहनत वाया जाऊ शकत नाही. मला माझी मालमत्ता हवी आहे. त्यानंतर तो एकदा सगळ्यांकडे पाहतो आणि पटकन जान्हवीला पकडायला जातो. तो जान्हवीला पकडण्याआधी राघव पटकन शुद्धीवर येतो आणि जान्हवीला पकडतो व तिला छातीशी मिठी मारतो. जान्हवीला काहीच समजत नाही आत्ता काय झाले. ती तशीच तिथे उभी असते. पण मनोहर रागाने वेडा होतो. तो पटकन शुद्धीवर येतो आणि अतिशय हुशारीने एका अंगरक्षकाकडून बंदूक हिसकावून घेतो आणि ती जान्हवी आणि राघवकडे दाखवतो. जे पाहून जान्हवी आणि नंदिनीजी घाबरतात. पण राघव मात्र त्याच्या चेहऱ्यावर थंड भाव घेऊन उभा होता. तो मनोहरकडे पाहतो. जेव्हा राघव त्याच्या लाल डोळ्यांनी मनोहरकडे पाहतो तेव्हा क्षणभर मनोहरही राघवच्या डोळ्यांकडे पाहून घाबरतो. राघव हा काही सामान्य माणूस नाही हे आतापर्यंत त्याला समजले होते, जान्हवीच्या तोंडून त्याचे नाव ऐकून. पण तरीही तो राघवला ओळखू शकला नाही की तोच राघव सिंग आहे. आजपर्यंत त्याने किती लोकांची हत्या केली कुणास ठाऊक, आणि त्यांचे मृतदेहही त्यांच्या घरच्यांना सुद्धा त्याला भेटले नाही. म्हणून त्याच्यासमोर ही काय गोष्ट आहे. पण मनोहर पुन्हा राघव समोर उद्धटपणे उभा राहिला. आता तुम्हीच विचार करा, राघव त्याचं काय करणार. राघवला मनोहरवर खूप राग आला होता, पण त्याला आत्ताच काही करायचे नव्हते, कारण त्याने मनोहरसोबत काय करायचे हे आधीच मनाशी ठरवले होते. यावेळी त्याच्या ओठांवर एक दृष्ट हास्य होते, जे राघवच्या मनात काय चालले आहे ते स्पष्ट करत होते. त्यानंतर तो त्याच्या अंगरक्षकांकडे पाहतो, ज्यामुळे त्याचा अंगरक्षक त्याच्या डोळ्यांकडे पाहून घाबरतो, कारण त्यांना ही चांगलीच माहिती होती की त्यांच्याकडून चूक झाली आहे. आता राघव त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा कशी देणार हे त्याला स्वतःलाही माहीत नव्हते. नंतर माहीत नाही की अचानक काय होते. सर्वांची तोंडे उघडीच राहिली, कारण राघवच्या अंगरक्षकांनी अतिशय हुशारीने मनोहरच्या हातातून बंदूक हिसकावून घेतली होती आणि यावेळी मनोहर हात वर करून जमिनीवर बसला होता. यावेळी राघवनेही जान्हवीला नंदिनीजींसोबत सोडले होते आणि तो गुडघ्यावर बसून मनोहरकडे एकटक पाहत होता. त्याच्या एका हातात बंदूक होती आणि तो गन गोल गोल फिरवत होता. यावेळी तो राघव नव्हता जो जान्हवी समोर असतो. यावेळी तो आपल्या शत्रूंसमोर असलेल्या क्रूर राघवसारखा दिसत होता. त्याच्या डोळ्यात राग आणि द्वेष होता, अशा लोकांसाठी जी मालमत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. पण यावेळी मनोहरने जान्हवीला त्रास दिला होता, जी त्याचा श्वास बनली होती. त्याने तिला इजा करण्याचा प्रयत्न केला होता. मग तो मनोहरला कसे सोडू शकतो. मनोहरला बघून राघव एक सैतानी स्माईल देतो आणि मग हळूच मस्त स्टाईलने उभा राहतो आणि मनोहर भोवती फिरतो. तो मनोहरकडे एकटक पाहत होता. राघवला पाहून मनोहरला घाम फुटतो. यावेळी मनोहर खूप घाबरला होता आणि आपल्या नशिबाला शिव्या देत होता, कारण श्रीवर्मा आणि जान्हवीची मालमत्ता मिळवण्यासाठी त्याने हे केले. तो मनात विचार करतो की मी त्याला जीवाची भीक मागेन, त्यानंतर काय करायचे ते बघेन. जसा तो राघवला स्वतःला सोडवण्याची भीक मागणार असतो तेवढ्याच सगळ्यांना राघवचा जोरदार आवाज ऐकू आला, जो आपल्या अंगरक्षकांना हॉस्पिटल रिकामं करण्यास सांगत होता. राघवच्या आदेशानुसार अंगरक्षकांनी त्वरित सर्वांना हॉस्पिटल बाहेर काढले आणि नंदिनी आणि जान्हवीला वर्मा मेन्शनमध्ये पाठवले, त्यांना हे सांगून की राघव श्रीवर्मा यांची काळजी घेईन. जान्हवीने राघवकडे पाहताच राघवने डोळे मिचकावले. मग जान्हवी ही कोणतेही नाटक न करता आईला घेऊन वर्मा हवेलीत गेली, कारण तिलाही तिच्या आईसाठी योग्य वाटले की तिने काही वेळ विश्रांती घेतली तर तिलाही बरे वाटेल, कारण यावेळी ती पूर्णपणे रक्ताने माखलेली होती. कारण वाटेत त्यांच्या गाडीला अपघात झाला तेव्हा त्यांना किरकोळ दुखापत झाली, पण त्यांच्यावर उपचार करण्यात आलेले होते. त्यांना फारशी दुखापत झाली नव्हती. ती आईसोबत हॉस्पिटलमधून बाहेर पडताच राघवच्या चेहऱ्यावर पूर्वीचे तिखट भाव दिसून येतात आणि तो त्याच्या अंगरक्षकांना सांगतो की त्याला ऑपरेशन करावे वाटत आहे. तो काय बोलत आहे हे अंगरक्षक ऐकताच त्यांचा आत्मा थरथर कापतो, कारण राघव कोणत्या ऑपरेशनबद्दल बोलतोय याचीही त्याला कल्पना आली होती. त्यानंतर काहीही न बोलता तो शिट्टी वाजवत ऑपरेशन रूमच्या दिशेने निघाला. आपल्या बॉसच्या मनात काय चालले आहे हे समजल्यामुळे अंगरक्षक तोंड उघडून त्याला पाहत असतात. ऑपरेशन रूमच्या बाहेर गेल्यावर राघवची पावले थांबतात. आपल्या मागे कुणी येत नाही हे त्याच्या लक्षात आल्याने त्याने शिट्ट्या वाजवताना हात हलवले. राघव त्यांच्याकडे मागे वळून पाहतो. हे समजून मनोहरला ओढून ऑपरेशन रूममध्ये ते घेऊन जातं. यावेळी मनोहर जीवाची भीक मागत होता, पण त्याची कुणालाच दया आली नाही. पुढे
राघव तिथे एका मोठ्या टेकडीवर बांधलेल्या मंदिराच्या बाहेर उभा होता. जान्हवीची वाट पाहत होता आणि त्याला आजूबाजूची सुंदर दृश्य त्याच्या आत्म्याला दिलासा देत होते. एका बाजूला संध्याकाळची आरती होत होती आणि राघव दुसऱ्या बाजूला उभा होता. राघवचा देवावर विश्वास नव्हता, कारण जेव्हापासून तो अपघात त्याच्यासोबत घडला तेव्हापासून त्याने प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणे सोडले होते. कारण त्याला वाटते की देवसुद्धा योग्य वेळी माणसाला सोडून देतो. काही वेळाने राघव तसाच उभा राहतो आणि समोर बघतो. तेवढ्यात त्याला मागून कुणीतरी येण्याचा आवाज आला. पावलांचा आवाज ऐकून तो ओळखतो कोण आले आहे. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य होते, जे त्याने पटकन लपवले. तो मनात म्हणतो, शेवटी तू आलीस. तेवढ्यात एक मुलगी त्याच्या शेजारी येऊन उभी राहते, जिने यावेळी पांढऱ्या रंगाचा अनारकली सूट परिधान केला होता, ज्यामध्ये ती एखाद्या देवदूतापेक्षा कमी दिसत नव्हती. ती त्याच्या शेजारी उभी असल्याचे राघवच्या लक्षात येताच तो तिच्या सुगंधात हरवून जातो, कारण तिचा सुगंध त्याला मादक बनवत होता. राघव हळूच त्याचा एक हात पुढे करतो आणि तिची कंबर पकडून तिला स्वतःकडे ओढतो. ती मुलगी एका झटक्यात राघवच्या छातीवर आदळते. त्यामुळे राघव हसत होता, पण यावेळी मुलीच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. ती राघवला तिच्यापासून दूर ढकलून त्याच्यापासून दूर जाते. ती म्हणते की मिस्टर राघव सिंग, कदाचित तुम्ही विसरत आहात की तुम्ही मला इथे काही कामासाठी बोलवले आहे. जान्हवीच्या आवाजातला राग राघवला स्पष्ट दिसत होता. त्यामुळे त्यालाही राग आला, कारण आजपर्यंत कुणाचीच तेवढी हिंमत नव्हती जेणेकरून तो राघवशी मोठ्या आवाजात बोलू शकेल. राघव जान्हवीच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवतो आणि तिला स्वतःकडे वळवतो आणि तिच्या डोळ्यात बघतो आणि त्याच्या आज्ञाधारक आवाजात बोलतो, मिस जान्हवी वर्मा, मी कोण आहे हे कदाचित तुम्ही विसरलात. मी तुम्हाला आठवण करून देतो की मी ती व्यक्ती आहे जी कधीही कुणापुढे झुकत नाही. होय, मी तुझ्याशी शांतपणे बोलत आहे, याचा अर्थ असा नाही की तुम्ही नेहमीच मला चुकीचे समजावे. माझ्यासमोर जोरात आवाज काढू नकोस, कारण माझ्या आईशिवाय कुणीही माझ्याशी मोठ्या आवाजात बोललेले मला आवडत नाही. तो तिला जवळ घेतो आणि तिच्या डोळ्यात खोलवर पाहून म्हणतो, जान्हवी, मला माहीत आहे की मी 7 वर्षांपूर्वी त्या रात्री तूच माझ्यासोबत त्या रूममध्ये होती आणि मी जे केलं त्याचा बदला घेण्यासाठी तू परत माझ्याकडे आलीस. पण विश्वास ठेव, मी ते सर्व नशेत केलं. मला ड्रग दिलं गेलं होतं. मी एका प्रॉस्टिट्यूटला बोलवलं होतं. मला नाही माहीत तू तिथे कशी आलीस. जान्हवी चेहऱ्यावर कोणतीही भाव न आणता फक्त त्याचे बोलणे ऐकत असते. राघव जान्हवीला मिठीत घेतो आणि म्हणतो, आय लव्ह यू बेबी, आय लव्ह यू सो मच. प्लीज माझा राग करू नकोस. मी ते सर्व नशेत केलं. त्यानंतर मी तुला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला तू भेटलीच नाही. जान्हवी फक्त शांत असते, म्हणून तो तिला हलवून म्हणतो, प्लीज बेबी, काहीतरी बोल. मला मार हवे तर, पण मला सोडून जाऊ नको. आधीच न केलेल्या चुकीची मी खूप शिक्षा भोगलीये. आता मी तुला नाही गमावू शकत. जान्हवी राघवच्या मिठीत रडायला लागते. ती आधी राघवचा खूप द्वेष करत होती, पण त्याच्यासोबत राहून तिला समजले होते की तो वाईट नाहीये. आता तर तिचं राघववर प्रमाणापेक्षा जास्त प्रेम करत होती. म्हणून ती ते सगळं आठवून त्याच्याच मिठीत जाऊन रडायला लागते. तिला आठवतं तेव्हा काय झाले होते. ती आणि तिची फॅमिली फिरायला गेले होते. तेव्हा त्या हॉटेलमध्ये थांबले होते. रात्री डिनर झाल्यावर ती एकटीच गार्डनमध्ये वॉक घेत होती. तिला तिथे खूप प्रसन्न वाटत होते म्हणून. पण नंतर रूममध्ये जायला निघाली तेव्हा चुकून ती चुकीच्या फ्लोअरवर गेली आणि अचानक तिथे लाईट चालू बंद व्हायला लागल्या. त्यात तिला अंधाराची भीती, त्यामुळे ती खूप जास्त घाबरली आणि पॅनिक झाली. जान्हवी तेव्हा फक्त 15 वर्षांची होती. घाबरल्यामुळे जी रूम दिसली त्या रूमचा डोअर तिने वाजवला. पुढे ते सर्व काही घडले, ज्यामुळे तिला खूप मोठा सदमा लागला. ती राघवचा खूप राग करायला लागली. जान्हवीने ही गोष्ट कुणालाच नाही सांगितली, कारण तिला तिच्या आईवडिलांना दुःख द्यायचे नव्हते. जान्हवी राघवला ओळखत नव्हती. तिला फक्त त्याचा चेहरा लक्षात होता. नंतर एका बिझनेस मॅगझिनमध्ये तिने राघवचा फोटो पाहिला. तेव्हा तिला त्याची ओळख समजली, राघव सिंग. तेव्हाच जान्हवीने राघवशी बदला घ्यायचं ठरवलं आणि आपल्या आईवडिलांना सांगून मुंबईला कॉलेजचं ॲडमिशन घेतलं. एवढे बोलून जान्हवीने राघवकडे पाहिले. तो देखील तिच्याकडे पाहत तिचे बोलणे ऐकत होता. राघव जान्हवीची पुन्हा एकदा माफी मागतो आणि म्हणतो, मला माफ कर बेबी, माझ्यामुळे तुला एवढा त्रास झाला. जान्हवीला देखील समजले होते की त्या सगळ्यात राघवची काहीच चूक नव्हती. त्याला अडकवण्यात आले होते, म्हणून ती देखील त्याला माफ करते. जान्हवीची माफी मिळाल्याने राघवला खूप आनंद होतो. तो तिला स्वतःजवळ ओढून घट्ट मिठी मारतो आणि तिला थँक्यू म्हणून तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवतो आणि तिला किस करू लागतो. जान्हवीला श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यावर तो तिला सोडतो. पण पुन्हा एक क्षणही वाया न घालवता राघव पुन्हा एकदा जान्हवीच्या लाल झालेल्या ओठांवर ओठ ठेवतो
आणि तिच्या ओठांचा रस पिऊ लागतो. जान्हवी राघवपासून दूर जाण्यासाठी प्रयत्न करते, पण हळूहळू तिला राघवच्या किसची नशा चढू लागते आणि तिचे हात यावेळी राघवच्या केसांतून फिरू लागले. दोघीही जणू एकमेकांच्या ओठांतून सगळा रस पिऊनच राहतील असे खूप खोलवर आणि उत्कटतेने किस करत होते. जवळपास 20 मिनिटांनी दोघीही एकमेकांच्या ओठांचा रस पिऊन एकमेकांना सोडतात. दोघीही आपल्या जड झालेल्या श्वासांना नियंत्रणात आणतात. तो तिला तसाच धरून तिथे उभा राहतो आणि तिच्या डोळ्यात बघतो आणि त्याच्या मॅग्नेटिक आवाजात म्हणतो, "जान्हवी, आय वॉन्ट टू मॅरी यू राईट नाव राईट हिअर." राघवचे बोलणे ऐकून जान्हवीला शॉक बसतो. तिचे डोळे खूप मोठे होतात. ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते की आपण घरच्यांशी बोलून लग्न करूयात, पण आपले राघव बाबू तर काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतात. त्याला काहीही करून जान्हवीला त्याच्या आयुष्यात आणायचे होते, तेही लवकरात लवकर. तो अजून जान्हवीपासून लांब राहू शकत नव्हता. जान्हवीने त्याची म्हणणे ऐकताच तिला थोडा राग येतो, परंतु तिला देखील राघवपासून लांब राहायचे नव्हते आणि तिची मम्मी पप्पा तिला विरोध करणार नाही तिला माहीत असते, म्हणून ती राघवला खूप विरोध करत नाही. राघव जान्हवीचा हात धरतो आणि तिला मंदिरात घेऊन जातो. तिथे उभे असलेले सगळे लोक फक्त राघव आणि जान्हवीकडे बघत होते. तो पंडितजींना मंत्र म्हणायला सुरुवात करायला सांगतो. पंडितजी मंत्राचे पठण करू लागतात आणि लग्नविधीला सुरुवात होते. जान्हवी पूर्ण वेळ राघवच्या डोळ्यात हरवली होती. ती खूप खुश असते. पंडितजी सांगतील ते सर्व राघव आणि जान्हवी मनापासून करत होते. पंडितजींच्या सांगण्यावरून जेव्हा जान्हवी आणि राघव फेऱ्यांसाठी उभे राहतात, तेव्हा राघव जान्हवीला आपल्या हातात उचलून घेतो. जान्हवी लाजून त्याच्या मानेत तिचा चेहरा लपवते. त्याच प्रकारे तो जान्हवीसोबत लग्नाचा विधी पूर्ण करतो आणि मग मंगळसूत्र आणि मांगमध्ये सिंदूर भरण्याचा विधी पूर्ण करतो. पंडितजी जसे सांगतात की लग्न संपन्न झाले, तसे तो जान्हवीचा हात धरून तिला उभं करतो आणि तो तिला सांगतो की मिसेस सिंग, आता तू फक्त माझी आहेस. आणि तिथेच सर्वांसमोर जान्हवीच्या ओठांवर ओठ ठेवून तिला हलकेसे किस करतो. जान्हवी तर लाजून चूर होते. राघवचे बॉडीगार्ड तर फक्त डोळे मोठे करून पाहत असतात. राघवची ही सौम्य बाजू त्यांना फक्त जान्हवी असतानाच पाहायला मिळायची. मग तिला राघवचा मोहक आवाज ऐकू येतो, ज्याचे ओठ तिच्या कानाजवळ होते. तो बोलत असताना त्याचे ओठ तिच्या कानाला स्पर्श करत होते, जे जान्हवीचे हात वेगवेगळ्या भावना जागृत करत होते. राघव जान्हवीच्या कानात कुजबुजतो, "बेबी, आपण मुंबईला निघणार आहोत, कारण आपल्याला आपल्या लग्नाचे रात्रीचे विधी पूर्ण करायचे आहेत. इतका विचार केला तर तू थकून जाशील आणि मग तुला रात्री माझ्याशी अंथरुणात जुळवून घेता येणार नाही." आणि याबरोबर तो तिच्या कानाचे किस घेतो आणि चावतो. राघवचे बोलणे ऐकून जान्हवीला तर कुठे लपून बसू असे होते. म्हणूनच जेव्हा ती राघवकडे पाहते, तेव्हा राघव तिला मिश्किल स्माईल देतो आणि तिचा हात धरून पुढे चालायला लागतो. जान्हवीही त्याच्या मागे चालू लागते. यासह तो जान्हवीसोबत त्याच्या कारमध्ये बसतो आणि त्यांची कार वरमा हवेलीकडे रवाना होते. काही क्षणातच त्यांची गाडी वरमा हवेलीच्या बाहेर होती. दोघेही गाडीतून उतरताना ते पाहतात की प्रवेशद्वारावर जान्हवीची आई आणि तिचे वडील उभे होते. जान्हवीच्या आईच्या हातात आरतीचे ताट होते. जान्हवीच्या आईला जान्हवी आणि राघवला पाहतात तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. तिचे लग्न झाले ते तिच्या आईला कसे कळले हे जान्हवीला समजले नाही. तेव्हाच राघवचा आवाज तिला ऐकू येतो, "बेबी डॉल, मी आधीच माझ्या सासू आणि सासऱ्यांना फोन करून सांगितलं आहे की तुझं आणि माझं लग्न झालं आहे आणि आपण एकमेकांवर प्रेम करतो." राघवचे बोलणे ऐकून जान्हवी शॉक झाली की याचे डोके कुठे चालेल काही सांगता येत नाही. मग राघव जान्हवीला घेऊन त्याच्या सासू आणि सासऱ्यांसमोर उभं राहतो. यावेळी त्यांनी जान्हवीचा हात पकडला होता. राघव आणि जान्हवीला पाहून जान्हवीच्या आईवडिलांना खूप आनंद झाला. मनोहरने जे केले त्यामुळे त्यांना जान्हवीसाठी भीती वाटत होती आणि राघव जान्हवीसाठी योग्य आहे असे त्यांना वाटते, म्हणून ते खुश असतात. नंदिनीजी जान्हवी आणि राघवची आरती ओवाळतात आणि मग दोघांना घरात बोलवतात. त्यानंतर सर्वजण एकमेकांशी आनंदाने बोलतात आणि नंतर रात्रीचे जेवण करून ते दोघं विमानतळाकडे निघतात. राघव आणि जान्हवीला राघवच्या बॉडीगार्डने झाकले होते. विमानतळावर बॉडीगार्डची एवढी फौज पाहून सर्वांनाच धक्का बसला आणि हे दृश्य पाहण्यासारखे होते, कारण 100हून अधिक अंगरक्षक होते तिथे, ज्यांनी राघवच्या आजूबाजूला असा परीघ बनवला होता की कुणीही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते. तो जान्हवीचा हात धरतो आणि तिला त्याच्या जेटच्या दिशेने घेऊन जातो आणि ते जेटच्या जवळ पोहोचतात. राघव आपली पावले तिथेच थांबवतो आणि त्याच्या रक्षकांना काही सूचना देतो आणि त्यानंतर जान्हवीचा हात धरून तो जेटच्या आत जातो आणि तिथे सोफ्यावर बसतो. जान्हवी ही तिथे जवळच बसणार असते की राघव तिचा हात धरतो आणि तिला स्वतःकडे खेचतो. जान्हवीला त्याचे असे खेचण्याने सांभाळता येत नाही आणि ती सरळ जाते आणि राघवच्या मांडीवर पडते.
राघवच्या या कृतीचा जान्हवीला लटका राग येतो. ती राघवकडे बघते. तिला पाहून राघव टेडी स्माईल देतो आणि त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवतो आणि क्षणभरही न थांबता तो त्याचा हात तिच्या मानेमागे ठेवतो आणि त्याची कडक ओठ तिच्या मऊ ओठांवर ठेवतो आणि जान्हवीला किस घेऊ लागतो. शतकानुशतके तहानलेले कुणीतरी आपली तहान भागवत असल्यासारखे तो तिची किस घेत होता. राघवच्या या कृतीने जान्हवी आधी तर शॉक होते, पण नंतर ती देखील त्याला साथ देऊ लागते. मग तो अधिकच डीप किस करू लागतो, जोपर्यंत त्याला श्वास घेणे कठीण होत नाही. जेव्हा राघवला कळते की जान्हवीला श्वास घेता येत नाही, मग कुठेतरी तो तिचा खालचा ओठ चावतो आणि तिला सोडून देतो. यावेळी जान्हवी जोरजोरात श्वास घेत होती आणि तिचा संपूर्ण चेहरा लाल झाला होता, त्यामुळे ती खूपच क्यूट दिसत होती. राघव त्याची ओठ तिच्या उजव्या गालावर ठेवतो आणि तिथे किस घेतो आणि चावतो, त्यामुळे जान्हवीच्या तोंडातून एक उसासा बाहेर पडतो आणि ती राघवकडे पाहते. त्यानंतर राघव जान्हवीच्या डोक्यांवर हात ठेवतो आणि तिची डोके त्याच्या छातीवर ठेवतो आणि त्याचा एक हात तिच्या कमरेवर ठेवून तिच्या कमरेला स्पर्श करू लागतो. काही वेळातच जेव्हा राघवला जान्हवीचा उबदार संथ श्वास त्याच्या छातीवर जाणवतो, तेव्हा त्याला समजले की जान्हवी झोपी गेली आहे. हे पाहून त्याला खूप आराम वाटत होता. आज त्याने आपली शांतता कायमची मिळवली होती, त्यामुळे तो खूप खुश होता. जान्हवी झोपी गेल्याचे राघवला दिसताच राघव जान्हवीला आपल्या मिठीत घेतो आणि तिला जेटमध्येच बांधलेल्या बेडरूममध्ये घेऊन जातो आणि तिला आपल्यावर घेऊन त्याच बेडवर झोपतो. काही क्षणानंतर जान्हवीच्या चेहऱ्याकडे बघत त्याला कधी झोप येते ते त्याला कळतही नाही. मध्यरात्री जान्हवीला जाग येते. स्वतःला अनोळखी जागी पाहून आधी तर ती घाबरते, पण नंतर राघवला शेजारी पाहिल्यावर ती रिलॅक्स होते आणि एकटक राघवच्या चेहऱ्याचे निरीक्षण करू लागते. त्याच्या चेहऱ्यात काय जादू होती माहीत नाही, पण जान्हवीचे हात कधी त्याच्या चेहऱ्यावर फिरू लागतात तिला समजत देखील नाही. तिचे हात आधी त्याच्या डोळ्यावर, मग गालांवर आणि मग नंतर ओठांवर फिरू लागतात आणि ती नकळत त्याच्या ओठावर किस करू लागते. जान्हवीचे हात राघवच्या चेहऱ्यावर फिरत होते तेव्हाच त्याला जाग आली होती. तो पुढे ती काय करते हे पाहण्यासाठी शांत पडून राहतो, पण जेव्हा जान्हवी त्याच्या ओठांवर किस करू लागते तेव्हा त्याला त्याच्या बॉडीत वीज वाहते की काय असे वाटते. त्याचे शरीर ताठ होऊ लागते आणि तो देखील तिला किस करू लागतो. जान्हवी आधी शॉक होते, पण नंतर अजूनच पॅशनेटली त्याला साथ देऊ लागते. नंतर जान्हवीला तिच्या कानात उबदार श्वास जाणवतो आणि तिच्या कानात राघवचा मादक असा आवाज ऐकू येतो, जो म्हणत होता, डार्लिंग, आज आपली फर्स्ट नाईट आहे, कॅन आय? असे म्हणून तो जान्हवीकडे परमिशन मागतो पुढे जाण्यासाठी. जान्हवी लाजून चूर होते आणि त्याला घट्ट मिठी मारते. त्यालाच जान्हवीची संमती समजून राघवने जान्हवीचा चेहरा दोन्ही हातांनी धरला आणि कोणताही वेळ न घालवता तो त्याची ओठ तिच्या ओठांवर ठेवतो आणि तिच्या ओठांचे किस घेऊ लागतो. आधी जान्हवी त्याची किस फक्त अनुभवत असते. जेव्हा जान्हवी त्याला प्रतिसाद देत नाही, तेव्हा राघव डोळे उघडतो आणि जान्हवीकडे पाहतो आणि तिचे ओठ चावतो. त्यामुळे जान्हवीच्या तोंडातून एक उसासा बाहेर पडतो आणि तिचे तोंड उघडते. मग राघव याचा फायदा घेत तिच्या तोंडात जीभ घालतो आणि तिच्या तोंडाचा प्रत्येक कोपरा चाखायला लागतो आणि तोंडाचा प्रत्येक कोपरा चाखण्याबरोबरच तो तिचे ओठही चावतो. राघव तिला असे किस करत असताना जान्हवीसुद्धा वाहून गेली होती, म्हणून ती देखील राघवला साथ देऊ लागते आणि तिचे हात त्याच्या केसांत फिरू लागतात. हळूहळू राघव आणि जान्हवीची किस अधिकच खोल आणि उत्कट होत जाते. नंतर दोघांनाही दम लागतो. दोघांनाही माहीत नाही कधी राघव आपला एक हात तिच्या कमरेवर ठेवतो आणि हळूहळू तिच्या कमरेला गुरवाळू लागतो, ज्यामुळे जान्हवी उसासे टाकत होती आणि हे उसासे तिच्या तोंडातच राहतात, कारण राघवने तिच्या तोंडाला पूर्ण बंदिस्त केले होते. जान्हवीला श्वास घेता येत नसल्याचे राघवला दिसताच राघव जान्हवीला कुठेतरी सोडून देतो. यावेळी जान्हवीचा श्वास कोंडला होता आणि राघवने जान्हवीच्या कपाळावर आपले डोके टेकवले होते. राघव त्याचा एक हात जान्हवीच्या टॉपच्या आत ठेवतो आणि तिच्या पोटावर फिरवू लागतो. नंतर तो हात वरच्या बाजूला सरकवतो आणि तो त्याचा हात तिच्या छातीवर ठेवतो आणि दुसऱ्या हाताने तिची कंबर जोरात दाबू लागतो. यावेळी राघवचा पूर्ण ताबा सुटला होता. जान्हवी ही आता पूर्णपणे त्याच्या स्पर्शाच्या नशेत होती. ती तिच्या शरीराच्या आणि राघवच्या प्रेमापुढे हरते आणि ती स्वतःला राघवच्या स्वाधीन करते. राघव जान्हवीला पलंगावर झोपवतो आणि तिचा टॉप काढतो. नंतर स्वतःचा देखील शर्ट काढतो. जान्हवी तर कधीच त्याच्या त्या रूपापुढे मदहोश झाली होती. दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागतात. रात्र जसजशी पुढे सरकत होती तसतसे त्यांचे प्रेमही वाढत जाते. ते एकमेकांमध्ये समरस होत होते. शेवटी दोघेही थकून एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपी जातात. सकाळी राघवला जाग येते तेव्हा तो पाहतो की जान्हवी त्याला घट्ट मिठी मारून झोपली होती. तिचा प्रसन्न चेहरा पाहून त्याला खूप आनंद होतो.
त्या दोघांच्याही अंगावर फक्त एक ब्लँकेट होते. ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हसू येते. जेव्हा राघव जान्हवीचा चेहरा पाहतो तेव्हा तो पुन्हा तिच्या प्रेमात पडू लागतो आणि तो खाली वाकतो आणि तिला आपल्या मिठीत घेतो. राघवने तिला अशा प्रकारे उचलून घेतल्याने जान्हवीला जाग येते. ती घाबरते आणि त्याला खाली सोडायला सांगते. तेव्हा राघव तिला हसत म्हणतो, असेच सोडू खाली? तेव्हा तिच्या लक्षात येते की तिच्या अंगावर एकही कपडा नाही. मग तर ती राघवला अजूनच घट्ट मिठी मारते आणि लाजते. राघव जान्हवीला वॉशरूममध्ये घेऊन जातो आणि बाथटबमध्ये सोडतो. जान्हवीला देखील त्या कोमट पाण्यात रिलॅक्स वाटू लागते. पण आता जान्हवीला स्वतःसमोर असे पाण्यात पाहून राघवचा घसा कोरडा पडू लागतो आणि जान्हवीला काही समजण्याच्या आत तो देखील बाथटबमध्ये येतो आणि तिला जवळ ओढून किस करू लागतो. जशी त्याची रात्रीची नशा अजूनही उतरली नव्हती. तो तिच्या ओठांना किस करता करता चावत होता. त्यामुळे जान्हवी देखील असेही होऊन उसासे सोडू लागते. त्यामुळे राघवला अजूनच जीव येऊ लागतो आणि ते दोघे तिथेच पुन्हा एकरूप होतात. थोड्या वेळाने राघव फक्त जान्हवीच्या चेहऱ्याकडे प्रेमाने बघत असतो. त्याला तिच्यावर किती प्रेम करू आणि किती नाही असे वाटत असते. त्यानंतर तो आपल्या संथ पावलांनी जान्हवीला घेऊन बेडजवळ जातो आणि तिला बेडवर बसवतो आणि त्यानंतर तो तिला कपडे घालू लागतो आणि स्वतःचेही कपडे घालतो आणि तो स्वतःच्या हाताने जान्हवीला अतिशय प्रेमाने रेडी करतो आणि तिला स्वतःच्या हाताने खाऊ घालतो जसं ती कुणी लहान मुलगी आहे. जान्हवी देखील राघवच्या चेहऱ्याकडे एकटक प्रेमाने पाहत असते. नंतर राघव जान्हवीच्या कपाळावर आपले ओठ ठेवतो आणि नंतर तिच्या कपाळावर हलकेच किस घेतो आणि म्हणतो, यू डिझर्व ऑल द लव्ह अँड हॅपीनेस इन द वर्ल्ड. मी तुला जगातली सगळी खुशी देईन कारण आय लव्ह यू सो मच. तीही हसली कारण तिला तिचं प्रेम मिळालं होतं नेहमीसाठी. आणि पुढे त्यांचं प्रेम अधिकच वाढत गेले. नमस्कार मंडळी, ही कथा इथेच संपलेली आहे. अशाच नवीन आणि छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.